असलेले इरफान, त्याच्याबरोबर पोखरकर, वाडेकर, सगळे उपस्थित असणारे पदाधिकारी. अत्यंत दुःखद आणि धक्कादायक अशी घटना राजगुरुनगरमध्ये घडलेली आहे. आणि मधल्या काळामध्ये अशी घटना घडल्याबरोबर त्या महिलांना उपचार आणि ज्यांना लवकरात लवकर वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे, त्याचबरोबर अतिगंभीर परिस्थितीत असणाऱ्या स्त्रियांना गोल्डन अवरमध्ये आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मदत मिळणं अत्यावश्यक होतं. त्या पार्श्वभूमीवरती मी आधी या संदर्भातला आढावा घेतला होता आणि आज साईनाथ हॉस्पिटलमधल्या जाऊन तिथल्या 6 पेशंट्सची मी भेट घेतली. त्यातल्या जवळजवळ सर्वच जणींची प्रकृती सुधारते आहे आणि बाकीच्या हॉस्पिटल्समध्ये जर का परिस्थिती पाहिली तर मृतांची संख्या वाढते, हे अतिशय दुर्दैवी आहे. परंतु बहुतेक इतर हॉस्पिटलमधले जे रुग्ण आहेत त्या रुग्णांच्यामध्ये शिवतीर्थ हॉस्पिटल, त्याचबरोबर साळुंखे हॉस्पिटल या ठिकाणचे जे रुग्ण आहेत त्यांचीसुद्धा परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली आहे. या घटना का घडतात किंवा कशा थांबवता येतील हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु एक वाहतुकीची साधनं मिळण्याच्या संदर्भामध्ये जसजशी सवलत किंवा त्याची संख्या वाढती आहे तेवढंच मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये जेवढे पाहिजे तेवढी उपाययोजना स्वतः म्हणजे आपण, जनता आणि समाज यांच्याकडून, त्याचबरोबर त्याचं नियंत्रण करणाऱ्या सगळ्या यंत्रणा यांच्याकडून केली जात नाही आणि केली तर ती तेवढी जुमानली जात नाही. लोकभावना पण खूप प्रबळ आहे. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी देवळांच्यामध्ये किंवा लग्नकार्यांना जात असताना सर्रास महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपल्याला दिसतं की अशा पिकअप किंवा उघड्या टेम्पोतून लोक जाताना दिसतात. बसेसनी जात असताना सुद्धा बसेसचे पण अपघात झालेले आहेत. अनेक वेळेला स्लीपर बसेसचे सुद्धा अपघात झालेले आहेत. किंबहुना महाराष्ट्रामध्ये अपघातांचं प्रमाण खूप जास्त आहे भारतामध्ये एकूण तुलना केली तर. एवढं असूनसुद्धा विम्याची जबाबदारी कोणावरती हे पाहिलं जात नाही. मला असं वाटतं आता ब्लेम गेम करण्यापेक्षा किंवा त्याच्यावर कोणी व्यक्तीला दोषी धरण्यापेक्षा अशा प्रकारचे अपघात घडू नयेत या दृष्टीने स्थानिक जे नेते आहेत त्या गावांमधले काम करणारे, तर त्याच्यावरती सुद्धा एक मर्यादा आली आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे त्या संदर्भात सुद्धा एक गावचं किंवा तालुक्याचं ज्यांना अधिकृत आपण प्रतिनिधी म्हणतो असं कोणी नाही आहे. या पार्श्वभूमीवरती लोकांना जसं वाटेल त्या पद्धतीने ते मार्ग स्वीकारतात आणि अशा अतिशय भीषण अशा घटना घडतात. मी या झालेल्या घटनेच्याबद्दल ज्या मृत भगिनी सगळ्या आहेत त्यांना श्रद्धांजली व्यक्त करते. ज्यांची तब्येत सुधारते त्यांच्या पाहिलं मी तर त्यांचे कुटुंबीय अतिशय त्यांची चांगली काळजी घेत आहेत. डॉक्टर्स पण खूप चांगली काळजी घेत आहेत. शासनाने जखमींना 50,000 रुपये आणि तहसीलदारांकडून मी सगळा आढावा घेतला, पोलिसांकडून माहिती घेतली. पोलिसांनी आता एक तिथे असा बार पण लावलेला आहे की जेणेकरून उंच वाहनं जास्त क्षमतेपेक्षा आलेली जर का नेली गेली तर त्यांना थांबवता येईल. पण तरीसुद्धा भीमाशंकर आणि सगळ्या ठिकाणची गर्दी पाहिली तर गर्दीचं सुव्यवस्थापन हे एक फार मोठं आव्हान आहे. ही गोष्ट खरी आहे. आणि या सगळ्यामध्ये ह्या मदत कालसुद्धा माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघेजण आळंदीमध्ये होते. त्यांच्यासमोरच जिल्हाधिकाऱ्यांनाही मी विचारणा करून या संदर्भामध्ये मृतांना आणखीन जखमींना मदतीसाठीचा प्रस्ताव हा शासनाने दिलेला आहे. त्याची अंमलबजावणी पण होईल. पण या सगळ्यामध्ये लोकांना माझं हेच आव्हान आहे आणि प्रशासनाकडेही मी या संदर्भामध्ये पाठपुरावा करणार आहे. किंबहुना माझा तर सातत्यानेच पाठपुरावा चाललेला असतो की विशेषतः होणारे ट्रॅफिक जॅम आहे, कोंडी आहे, असुरक्षित कॉर्नर्स आहेत. पण तिथे जास्त माझं म्हणणं असं आहे की आपले जे गाड्यांचे वाहक आहेत, ड्रायव्हर्स आहेत, त्यांनीसुद्धा याबद्दल स्वतःचा जीव पण त्यांचा वाचणं ह्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी यात्रेकरूंची किंवा प्रवाशांची जबाबदारीसुद्धा अधिक गांभीर्याने पाळली पाहिजे. आणि जे ओनर्स आहेत, गाड्यांचे मालक आहेत, त्यांचीसुद्धा ही जबाबदारी आहे की आपल्या गाडीवरचा जो चालक आहे तो कितपत सुरक्षितपणे गाडी चालवतो आहे. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर माझ्या मताने गाड्यांचे मालक, चालक आणि प्रवासी ह्या तिघांच्या बरोबर बाकी आपले प्रशासनातले जे घटक आहेत विविध विभागांचे, या सगळ्यांनी मिळून याच्यात जर का काही भूमिका घेतली तर होऊ शकेल असं मला वाटतं. परंतु महिलांचीच सगळ्यात मोठी संख्या मृतांच्यामध्ये आहे आणि अशा दुर्घटना अनेक ठिकाणी आपण बुडून मेलेल्या आहेत महिला, किंवा अनेक ठिकाणी आग लागून महिला कामगारांचे मृत्यू झालेले आहेत. तर आपल्याला आपत्ती
पूर्वतयारी किंवा आपत्ती पुनर्वसन याच्यावरती देखील अधिक काम करावं लागेल असं दिसतंय. मी स्वतः उपसभापती या नात्याने या विषयामध्ये लक्ष घातलेलं आहे. ताई, खरं तर कुंडेश्वर हा क वर्गाचं देवस्थान झालं. त्यामध्ये शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. मात्र हा खर्च होत असताना भाविकांच्या सुरक्षेसाठी कुठलीही काळजी घेतली नाही. त्या ठिकाणचे रस्ते असतील, घाट असेल, ह्या सगळ्या तांत्रिकदृष्ट्या तपासला जावा. कारण 12 महिलांचा मृत्यू झाला आहे. याला जबाबदार कोण, अधिकारी की ठेकेदार? कारण कोट्यवधी रुपये खर्च करून त्या ठिकाणच्या ज्या व्यवस्था आहेत त्या कुठेतरी निकृष्ट दर्जाच्या आहेत. त्यातून हा अपघात घडलेला आहे. म्हणजे मानवनिर्मित अपघात आहे अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. तर तुम्ही उपसभापती म्हणून या सगळ्या गोष्टीची चौकशीचे आदेश देणार का? चौकशीचे आदेश तर दिले, म्हणजे चौकशी पोलीस करतातच आहेत या संदर्भामध्ये. परंतु मूळ मुद्दा असा आहे की आपण किती ठेकेदारांनी सुरक्षित रस्ते केले तरीसुद्धा त्यावरती गाडी चालवत असताना अधिक काळजी घेणं हे आवश्यकच आहे. त्यामुळे मला तर वाटत नाही की रस्ता सुरक्षित झाल्यावर सुद्धा सुरक्षिततेचे जे कठडा, एक पोखरकरांनी लक्ष माझं वेधलं, तर कठडे आहेत किंवा आपले पोलीस नियंत्रणासाठी ठिकठिकाणी दर 25 किलोमीटर नंतर असतील लक्ष द्यायला. CCTV जर का एखादं वाहन असं वेडवाकडे जाताना दिसलं तर त्याची जबाबदारी. तर हे ठेकेदारांच्याकडे आणि तीर्थक्षेत्रांवर झालेला जो खर्च असतो त्याची निगराणी करणं किंवा त्याच्यात अपघात घडू नयेत म्हणून काम करणं ही पोलिसांची आणि परिवहन विभागाची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे 2 वेगवेगळे विषय आहेत असं मला वाटतं. स्वतः पालकमंत्री अजितदादा पवार आहेत पुणे जिल्ह्याचे, तर त्यांच्याकडे मी या बाबतीत नक्कीच लक्ष वेधीन. त्यांना मी स्वतः पत्र देते, निवेदन देते. आणि तिथे जे कुंडेश्वरला खर्च झालेला आहे त्या संदर्भामध्ये अजून काय तुमच्या सूचना असतील ग्रामस्थांच्या किंवा तुमच्या स्वतःच्या निरीक्षणाच्या, की सुरक्षिततेच्या दृष्टीने हे केलं पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की आमचेसुद्धा पदाधिकारी आहेत, त्यांनी एक आराखडा करून द्या. मग हाच असं नव्हे किंवा अजून भीमाशंकर असेल, आपली जी तीर्थक्षेत्र आहे तिकडे खंडोबा निमगाव आहे, तर तिथे तर चोरीच झालेली. म्हणजे त्याच्यात आता प्रत्येक बाबतीमध्ये सरकारला तर जबाबदार असतंच, पण सरकारच्या बरोबर समाजातल्या घटकांचा सहभाग घेऊन सुरक्षिततेचा आराखडा आणि बाकीच्या सूचनांची अंमलबजावणी झाली तर मला असं वाटतं याला आळा बसू शकेल. तर मी स्वतः अजितदादा पवारांकडे या संदर्भामध्ये योग्य त्या पद्धतीने निधीचा विनियोग झाला आहे की नाही या संदर्भामध्ये नक्की लक्ष घालायला सांगेन. कारण जो घाट आहे त्या घाटाची तांत्रिकदृष्ट्या तपासणी झाली नाही. घाटाला बॅरिकेड नाही. बॅरिकेड असते तर हा अपघात कुठेतरी टळला गेला असता. त्यामुळं त्यावेळेस काम करणाऱ्या लोकांनी याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं हा अपघात घडतोय. नाही, आता हाच विषय आहे की बांधकामाची जबाबदारी तर सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे ना, रस्त्यांच्या संदर्भात जी आहे ते. त्यामुळे सगळ्यांच्या मिळून एकत्रित काम होणं गरजेचं आहे. पण दुर्दैवाने मावळामध्ये ज्यावेळेला पूल पडला त्यावेळेला ती जबाबदारी नक्की कोणाचा पूल आहे याच्याच ठरवण्यामध्ये वेळ गेला आपला. त्यामुळे थोडक्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांमधलं एक आपल्याला नियोजन फार आवश्यक आहे की कुठल्या गोष्टीची कोणाची जबाबदारी ही निश्चित करणं. पण मला एवढं स्पष्ट दिसतं की कुठेही गेलं तरी सर्व जबाबदाऱ्या आपले जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे CEO या प्रशासनावरती या सगळ्या जबाबदाऱ्या असतात. तर त्यांनी या सगळ्याबद्दल एकूण अधिक लक्ष घातलं पाहिजे असं मला वाटतं. खरं तर घटना घडल्यानंतर तिथं मदत कार्य मिळते, सरकार त्याची जबाबदारी उचलतं. मात्र ह्या घटना घडू नये यासाठी प्रशासन असेल स्थानिक पातळीवरती लक्ष देताना कुठं दिसत नाही. मला असं वाटतं की कैलासवासी यशवंतराव चव्हाण असं म्हणायचे की प्रशासनाने हो म्हणायला शिकलं पाहिजे आणि नेत्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. आज आमचे नेते जे आहेत, इन्क्लुडिंग मायसेल्फ, लोकांना जर का सांगितलं की तुम्ही जाऊ नका तर लोकांची ऐकायची तयारी नाही. ही आमच्या नेतृत्वातली कमी आहे असं मला वाटतं. आणि हे जर का लोकनेते जे आहेत सगळे स्थानिक पातळीवरचे, मग ते सरपंच असतील, अगदी पोलीस पाटील असतील, बाकीचे लोक असतील, आमचे ज्यांना पुढे पंचायत समिती लढायचे, जिल्हा परिषद लढायचे, लोक नाराज होतात नाही सांगितलं की. त्यामुळे त्यांच्या चांगल्यासाठी असलं तरीसुद्धा आपण बघतो की फार अवघड आहे. आणि मग अशा वेळेला आपण दोषी ठरवत असताना आपल्या कुटुंबातल्या महिलांनी जाऊ नये तिथे. या संदर्भामध्ये कुठेतरी आपल्याला सुद्धा जास्त व्यवस्था करता आली असती, पण त्या गोष्टी झाल्या नाही आहेत. आणि याला कारण असं आहे की सब चलता आहे. ट्रकच्या पाठी जसं लिहिलेलं असतं चलता आहे तसं हे असंच चालायचं, अशा पद्धतीने भूमिका घेऊन काही होणार नाही. मला असं वाटतं की केवळ एका कुठल्या तरी यंत्रणेवरती जबाबदारी टाकायची आणि सगळं ढकलायचं. तर आज अगदी उत्तमातला उत्तम मुंबई पुणे रस्ता केला, उत्तमातला उत्तम समृद्धी मार्ग केला, उत्तमातला उत्तम कोस्टल रोड केला, उत्तमातला उत्तम अटल सेतू केला. तर अटल सेतूवर जाऊन लोक आत्महत्या करतात. तर आता म्हणजे काय माहिती आहे का, सरकारवरती टीका करावी जरूर, कारण
तो सरकारवर टीका करणं आणि त्यांचे दोष दाखवून सुधारणा करणं आपलं सगळ्यांचं काम आहे. परंतु आपण चुकीचे कट मारणं, मध्यरात्री कारण नसताना वेगाने गाड्या चालवल्या जाणं, टू व्हीलरवरती जाऊन संपूर्ण आपण कुठली लाईन आणि लेन पाळत नाही, या सगळ्या गोष्टी आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे ना ही जी आहे ती. त्यामुळे मला असं वाटतं की मी शासनाची जबाबदारी शासनाने स्वीकारलीच पाहिजे, पण मला असं वाटतं की लोकांनी सुद्धा ठरवलं एखाद्या गोष्टीमध्ये तर त्याच्या सुद्धा दखल सरकार घेतं प्रत्येक गोष्टीमध्ये. थोडा राजकीय प्रश्न. अजितदादांना आज रोहित पवारांनी सल्ला देण्याचा प्रयत्न केला, तर दादा त्यावरती म्हणतायत की आमचा पक्ष वेगळा आहे, म्हणजे पक्ष फुटीनंतर आमचे पक्ष वेगळे झालेत, मात्र त्यानंतर दुसऱ्या पक्षातून आमच्या पक्षाला सल्ले देण्याचं काम सुरू आहे. हे शिवसेनेच्या बाबतीतही होतं आहे, राष्ट्रवादीच्या बाबतीतही होत आहे. नाही तर तुम्हाला मला मगाशीच मी आता काय म्हटलं, नेत्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला या प्रश्नाला उत्तर द्यायला नाही म्हणते. कृपया गैरसमज करू नका तुम्ही. याचं कारण आज या भगिनी ज्या जखमी झाल्या आणि दगावलेल्या आहेत त्यासाठी मी आलेली आहे. मला माध्यमांचं जे आहे त्याचा जो गेल्या 17-18 वर्षाचा चांगला अभ्यास आहे प्रवक्ता म्हणून केल्यामुळे. त्यामुळे हा माझा विषय सोडून बाकी दुसऱ्या कुठल्याही विषयावर माझ्याकडून भाष्य जावं आणि तुम्ही ते प्रसिद्ध करावं असं मला वाटत नाही आहे. तर कृपया मला सॉरी, मी नाही कुठल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देणार. ताई, दहीहंडीच्या उत्सवामध्ये आज थरावरती थर लागत आहेत राज्यभरामध्ये, मात्र मुंबई कुठेतरी तुंबली आहे. एका बाजूला आनंद आहे, दुसऱ्या बाजूला मुंबईकरांची दुरावस्था होते. सकाळपासूनची परिस्थिती वेगळी आहे मुंबईत. हवामान खात्याने रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट दिलेले आहेत आणि नेहमीच जेव्हा अतिवृष्टी होते त्यावेळेला हे सगळे प्रश्न रस्त्यांच्या संदर्भात आणि हे सगळे असतात. तर अशा वेळेला परत आपण लोकांच्या मनात घबराट तयार होईल. 30 दृश्य दाखवून त्यांना आपण हे करू. त्याच्याऐवजी डिझास्टर मॅनेजमेंटचं अतिशय चांगलं खातं आहे मुंबई महापालिकेमध्ये. तिथली काय परिस्थिती आहे ते विचारून त्याबद्दलच्या सत्य बातम्या जर का दिल्या तर ती परिस्थिती काही तासामध्ये निवळते. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आपत्तीच्या दृष्टिकोनातून आपण सुद्धा कामाच्याबद्दल केलं तर जास्त चांगलं होईल. आणि आता परत रेड अलर्ट असेल तर अजूनसुद्धा पाऊस झाला जर का तर परिस्थिती जी आहे ती कशी हाताळायची त्याच्यासाठी BMC आणि सगळे डिपार्टमेंट युद्धस्तरावरती काम करतायत आता. ताई, एका छोट्या पिकअपमध्ये 42 महिला, त्यातल्या 12 मृत्युमुखी अपघातानंतर. असं नाही का वाटत अवैध प्रवासी वाहतुकीकडे सरकारने आता नीट लक्ष देऊन ते थांबवली पाहिजे? तुम्ही तर हा जो प्रश्न विचारलाय ना तोच माझ्या मनात पहिल्या दिवसापासून आहे आणि त्यामुळे तुम्ही हा प्रश्न विचारला त्याबद्दल माझं मी धाडस करते. पण एक काय आहे, प्रत्येक प्रश्नाच्या अनेक बाजू आहेत आणि त्यात मी समर्थन तर नाहीच करणार. पण बघा, आदिवासी आश्रमशाळातून काही मुलांना सुट्टीला जातात तर त्यांना त्यांच्या गावापर्यंत जायला बसच नसते. ते डोक्यावरती ट्रंका घेऊन 10-10 किलोमीटर 12 किलोमीटर चालत जातात. मग अशा वेळेला कुठल्या तरी वाहनातून त्यांना नेण्याची गरज भासते. त्यामुळे अवैध नाही परंतु वैध वाहतुकीला परवानगी दिली तर ST आणि बाकीच्या लोकांच्या सुरक्षिततेवर परिणाम होतो. त्यामुळे यावरती तरी सरकारने काय त्याच्यातून मार्ग काढता येईल. अवैध वाहतूक नसेल तर लोकांना वैध वाहतुकीची साधनं उपलब्ध करून देणं हाच मार्ग आहे. आणि जी वैध वाहतूक आहे ती सुरक्षित आपण चालवतोय का हा आपण विचार केला तर आपण ती चालवत नाही. आपण उलटे जातो, इंडिकेटर न देता जातो. लोक ज्या प्रमाणात हे करतात आणि मला असं वाटतं, म्हणजे मला सगळ्यांच्याबद्दल खूप आदर आहे, पण चालवत असताना अशा प्रकारनी बेफाम गाडी चालवणं करणं जे आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. हे पण त्याच्याचबरोबर तेवढंच महत्त्वाचं आहे. ताई, याला जोडून एक प्रश्न की STची ही अशीच अवस्था आहे. त्या गावातली घटना घडली, दुसऱ्याच दिवशी अशाच घाटाला ST परत रिवर्स आली. प्रवासी विद्यार्थी त्यामध्ये होते. STच्या गाड्या ज्या आहेत त्या घाटमाथ्यावरती चढत नाही आणि त्याच गाड्या ग्रामीण भागाला दिल्या जातात. ST कुठंतरी प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळते ना. नाही, आता असं यासाठी STच्यासाठी तर तुम्हाला प्रताप सरनाईकांना या संदर्भात ते स्वतः खूप आग्रही आहेत. त्यांचं लक्ष आहे या विषयावरती. ST तोट्यात होती, ती आता लाडक्या बहिणींच्या प्रवासाच्यामुळे ती बऱ्यापैकी तोटा कमी झालेला आहे त्याचा. तर STची व्यवस्था अजून जास्त सुधारावी. STच्या बरोबर खाजगी बसेसचं काय, खाजगी बसेसचे सुद्धा जे अपघात झालेले आहेत त्याच्यामध्ये कुठेही डिझास्टर मॅनेजमेंटची सिस्टीम नाही, आग प्रतिबंधक यंत्र नाही. त्यामुळे STची वाहतूक असेल किंवा दुसऱ्या वाहतुकी असतील या सगळ्यासाठी सुरक्षित प्रवासाची मार्गक्रमण केलं पाहिजे. ड्रायव्हर्सना तसं व्यवस्थित प्रशिक्षण असलं पाहिजे. बरेचसे लोक कंत्राटावर असले तर टेम्पररी ड्रायव्हरसुद्धा नेमले जातात. तर या सगळ्या गोष्टींच्यासाठी म्हणून शासन सातत्याने प्रयत्न करतं आहे. पण STच्या संदर्भामध्ये आग लागणं किंवा अशा ज्या गोष्टी होतात त्याबद्दल अधिक एखादा आराखडा
केला गेला पाहिजे. तुम्ही हा चांगला प्रश्न विचारला. मध्यंतरी माझी विवेक भीमनवार म्हणजे ते परिवहन सचिव होते, त्यांच्याशी चर्चा झाली होती एक 6-8 महिन्यापूर्वी. त्यावेळेला त्यांनी एक सांगितलं होतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये, मी त्यांना म्हटलं मला कुठल्याही हायवेवरती सिग्नल दिसत नाहीत, की तिथे मोठमोठी गावं असतात आपल्या इथे आणि तिथे लोक धावत धावत रस्ता क्रॉस करतात किंवा लोकच थांबवतात आणि रस्ता क्रॉस करतात. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ज्या गावांच्या मध्ये लोकांची मागणी असेल की अमुक एका स्पॉटवरती आम्हाला सिग्नल असला तर बरं पडेल, विशेषतः शाळा आहेत किंवा मार्केट्स आहेत त्या ठिकाणी, तर त्याच्यासाठी जर का आमच्याकडे तुमच्या कार्यकर्त्यांनी किंवा ग्रामस्थांनी प्रस्ताव दिले तर आम्ही त्या पद्धतीने सुरक्षिततेसाठी पावलं उचलायला परवानगी देऊ. फक्त तो सिग्नलचा खर्च जो आहे तो जिल्हा परिषदा किंवा ज्या पद्धतीने करायला लागतो तेवढा करण्याचा प्रयत्न करायला लागेल. तर मी तर आज आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की उगाचच सिग्नल वाढवू नका, पण जिथे गावांच्याकडे लोकांना अगदी म्हणजे गुरांसकट आणि पिशव्यांसकट बायकांना धावत जाऊन रस्ता क्रॉस करायची वेळ येते, तिथे सिग्नलची व्यवस्था जर का झाली तर काही प्रमाणामध्ये अपघातांना आळा बसेल. अशा जवळजवळ 100 गोष्टी आहेत की ज्या आपल्याला करता येतील आणि त्यासाठी मला असं वाटतं की शासनाने एक पूर्ण जिल्हा स्तरावर RTO, परिवहन, ग्रामीण, पुणे शहर पोलीस सगळ्यांनी मिळून एखादा आराखडा करावा. अजितदादांनी स्वतः त्याच्यात लक्ष घातलेलं आहे, पण तशा प्रकारची पावलं उचलावीत असं मला वाटतं. तर या घटनेनंतर असं नाही का वाटत आजही ग्रामीण भागात कुठलाही तालुका असो पुणे जिल्ह्यातला ठीक तर अशी प्रवासी वाहतूक नाहीये ठीक तरची, मग सरकार कमी पडतंय त्याच्यामुळे असे अपघात होतात? सरकार मग सरकारने गाड्यांना खाजगी परवानगी आज आहे. आज मोटारींच्यामध्ये एवढा मोठा नंबर आहे पुण्याचा, चांगल्या भारी मोटारी बुकिंग होते नाशिक पुण्यामधून, पण त्या मोटारी आपण पोर्शेसारख्या चालवतो, याच्यात अल्पवयीन मुलांना चालवायला देतो घरांमध्ये. त्याच्यामुळे सरकार जेवढं जबाबदार आहे तेवढंच प्रत्येकाच्याकडे स्वतःकडे 5 बोटांपैकी 4 बोट आहेत, हा एक भाग लक्षात घेतला पाहिजे असं मला वाटतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.